कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। सुधाकर घारे तिकीट कुठून मिळवणार हा प्रश्न असताना ते महाविकास आघाडीचा पर्याय निवडतील अशी चर्चा होती। सुधाकर घारे मातोश्रीवर फेऱ्या मारतायत अशी कुजबूज सुद्धा ऐकायला मिळाली। पण सगळीकडून निराशा झाल्यावर सुधाकर घारे यांनी अपक्ष हा पर्याय निवडला। मी मातोश्रीवर गेलोच नाही असं म्हणत सुधाकर घारे यांनी सगळे प्रश्न फेटाळले होते। पण आज कर्जतमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी सगळी हकीकत सांगितलेली आहे। निवडणुका जवळ आल्यावर काही पैसेवाले आले होते तिकीट मागायला, पण माझ्यासाठी पैसा नाही तर निष्ठा महत्त्वाची आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खुलासा केला। निवडणूक जवळ आल्यानंतर आणखीन काही आले होते पैसेवाले, साहेब आम्हाला उमेदवारी द्या, आम्हाला उमेदवारी द्या। माझ्याकडे पैसा कोण किती होतो याला किंमत नाही, निष्ठेने हातामध्ये भगवा कोण धरतो याला मी किंमत देतो। सुधाकर घारे यांना शेकाप कार्यकर्त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे जयंत पाटील यांचं काम चुकीचं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे आक्रमक झाले। आणि अशा वेळेला जयंतरावांनी ठरवायचं महाराष्ट्र द्रोह्यांना मदत करायची तर महाराष्ट्र प्रेमींना मदत करायची, ठरवा। आणि जे जे कोणी अपक्षांना असेल किंवा आणखीन कोणाला असेल त्यांना मदत करतायत ते सगळे महाराष्ट्र द्रोही आहेत, ते सगळे गद्दार आहेत, हे आज मी जाहीर करतोय। अपक्ष उभे आहेत त्यांना माझं सांगणं आहे, उगाच सुपारी घेऊन येऊ नका असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अगदी स्पष्टपणे सुधाकर घारे यांना टोलवलं आहे। आणि अपक्ष सुद्धा जे उभे राहिले त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही उगाच सुपारी घेऊन येऊ नका, कारण तुम्ही घेतलेली सुपारी कात्राला हे कर्जतवाले खंबीर आहेत, सुपारी घेऊन पैशाचा तमाशा करू नका। उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये सुधाकर घारे यांना अप्रत्यक्षपणे टीकेच्या धारेवर उतरवल्यामुळे सुधाकर घारे हे मातोश्रीवर गेले होते हे स्पष्ट होत चाललेलं आहे अशी चर्चा सुरू आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।